सदानंदाचा नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आपण आलो जेजुरीमध्ये आपले जोगले परिवारचे कुलदैवत घेऊन सनी आणि सर्व इकडे परिवार तुम्हाला दिसत असेल. आपले जोगले परिवार सर्व भरपूर गावात दिले आहेत. वरे असेल, कोलिवली असेल, त्यानंतर चोरवला, बारणे, वाऊंजे, बार्डी, काटाव सर्व गावातील आपले भाऊबंद आले. हे बघा सर्वजण तुम्हाला दिसत असतील. सो चला आता आपण निघूया जायला मंदिरामध्ये. तिथे अभिषेक होणार आहे. त्यानंतर बघूया आपला काय गोंधळ देखील आहे. चला गाई आता सर्व तर जायला निघाले. तुमच्या लवकर तयार जाईल बाकी. चला गाईज वातावरण खूप छान आहे, सकाळचा नजारा. आणि आता सकाळी लवकर आपण निघालोय पा 6:15 वाजलेत. सो आता आपण इकडं हलगी देखील वाजत चाललो आपण. हां अंकुशा चला आमच्या इकडं नानी चला वहिनी बरे आहेत ना. चला अमोल हाय चला. बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा सर्वजण चालले आणि ते देखील हलकी वाजून सुटलेलं आपण. चला गाईज आता आपण देखील वरती चढायला सुरुवात केली, पायऱ्या चढायला सुरुवात केली. बाकी सर्व पुढे गेलेच. भाऊ काय बोलतो? आणि भाऊने आमच्या जेवण खूप छान म्हणलं रात्री. चला हे बघा सर्वजण वरती चढतात. बाकी पाठीमागे देखील आहेत. जय मल्हार, जय मल्हार. चला गाईज आता आपण पोहोचलो आहोत मुख्य महाद्वार श्री मातंड देवस्थान जेजुरी. आता आपण पोहोचलो. चला आता आतमध्ये देखील आपण जाऊया, प्रवेश करूया. सो सर्वजण आपले चालले आतमध्ये. बरेच जण वरती देखील गेले. आता आपण पाठीमागे होतो. सो सर्वांचा एक फोटो देखील काढलाय, तुम्ही बघितलं आहे. सो चला जाऊया आपण. बोल ओके करतो पण व्हिडिओ करतोय. चला गाईज आता आपण पहिल्यांदा दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण अभिषेक वगैरे आहे ते आपण करणार आहोत. आरती देखील चालू आहे. आरतीचा आवाज देखील तुम्हाला येत असेल. सो आपण आरती देखील म्हणजे मिळाली. सो चला आता आपण दर्शन घेणार आरती झाल्यानंतर. तर गाईज आपण आहोत आता जेजुरी गडावरती आणि आता आपण बाकी सर्व गोष्टी करूया. आपल्या तिकडं अभिषेक देखील होणार आहे. सो चला जाऊया, बघूया आता आपण अभिषेक देखील आपल्या जोगले परवाच्या अभिषेक देखील चालू होणार आहे. सो चला जाऊन बघूया आपण. चला गाईज आता आपल्या जोगले परवाच्या कुलदेवताचा अभिषेक होत आहे. सो इकडे सर्वजण आता बसत आहे. सो थोडक्यात तुम्हाला दाखवतो.
बस मी तिथे बसू जय मल्हार जय मल्हार नंदाचा येळकोट 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 जय मल्हार तेरा महाराज की जय पांजोय कर द्या द्या दे ना येळकोट येळकोट जय मल्हार पंढरा के हातात पाच आहे बघा म्हणजे राजा चाललेला जोजो जोगळेकर कुटुंबांचा चैत्र महिन्यात बळी भंडार बळी होती देवभेट देवदर्शन माणसाची वटी लालूची वटी लिंगोबाचं जागरण लंगर गडी वृद्धाभवनीचा गोंधळ गोड नैवेद्य पावन करून सोळा भंडार सदानंदाचा येळकोट येळकोट, येळकोट. जय मल्हार माणसा माणूची वटी म्हणून ठेवा. सदानंदाचा त्याला तिथे केला. जय दुसरा म्हणा हर हर महादेव वृंदावनी सोडूया. आनंदी सौदे उदे. बोल 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 देवाचा चांग भले. मुलीची बिंगुरी. मोत्याचा तुरा. देवाने जेजुरा. येणा घोडा. हा. भंडाराचा भडका. कपड्याचा तुकडा. चला गाईज अभिषेक वगैरे झालेला आहे आणि आपण चाल निघूया आता खाली. चला गाईज अशा प्रकारे ना तुम्हाला आता मी एक मस्त खालचा नजारा दाखवतो व्ह्यू दाखवतो. हे पहा खालचा नजारा किती छान दिसतोय ना पूर्णपणे. आणि तुम्ही कुठे आता आपण पोहोचलो आहोत भानुबाई मंदिर. सो चला तुम्हाला पण एकदा मी दाखवतो दर्शन देतो. तुम्हाला देखील आता मी दर्शन देतो. मी देखील दर्शन देतो. हे पाहतो तुम्ही देखील दर्शन घ्या. चला गाईज आता इकडं प्रसाद देखील घेतो. सचिन प्रसाद घेतो. ओके ठीक आहे आपण देखील प्रसाद घेतलेला आहे खायला. सो चला घे. अजून काय बाकी. तर मंडळी तुम्ही इकडे पाहू शकता. इकडे काय घ्यायचं तुम्हाला बघता का तुम्ही. सो आपण या दादांच्या शॉपमध्ये आहोत इकडं. आणि इकडे तुम्ही पाहू शकता भरपूर काय आहे घेण्यासारखं तुम्हाला. इकडे खंडोबाची मूर्ती देखील आहे. सो तुम्ही किती मोठे भरपूर मोठे तुम्ही घेऊ शकता. असे असं बरंच साहित्य आहे घेण्यासारखं इथे. गाईज आता आपण वरती अभिषेकावर झाला दर्शन झाला छान प्रकारे आणि आता आपण खाली निघून आलो आहोत. सो खाली का आपण भंडारा घ्यायचे. 2 बॅगी भंडारा घ्यायचे. भंडारा घेऊ त्यानंतर आपण हॉलवर जाऊ रूम होते आपल्या आणि तिकडे जाऊन मग गोंधळ होणार आहे. सो आपण बघूया आता कसं होतं ते. आणि इकडं आता अमोल लवकरच पोहोचलेला आहे. अमोल कसं ते आम्हाला काय तर विचारतच नाही. हाय गाईज इकडं आमचा अंकुश दादा आहे म्हणजे मिसेस म्हणजे आमची वहिनी हो असं बोलतो. त्यांना ब्लॉगमध्ये घेतलं. चला गाईज आपल्याला इथे नाडा घ्यायचा होता. सो या दादाकडून आपण नाडा देखील घेतलेला आहे. इकडं बरंच काय असं दिसतो घेण्यासारखा. सो इकडं शॉप पण चालवलं आहे. बांगड्या देखील दिसत आहेत. चला तुला घेतला आहे काय नाडाचा घेतला आपण. कोल्हापूरच्या महालक्ष्मी कर्ण कारल्याचे विराय कर्ण गावदेवी कर्ण बहिरे भवानी कर्ण ज्या ज्या ठिकाणी म्हणली या देवी ठाण घेतलं त्या ठिकाणी असं गोंधळ झालं. सर्व बाबांनी भक्तांना नम्रतेची विनंती देणार म्हणजे सारखा सरस्वती सुखाच्या करता दुःखाचा हरविता हा असा तो म्हणणे गजा.
काय आता सर्वजणांना आम्ही मंदिरातून जाऊन आलो. त्यानंतर गोंधळ देखील झालेला, तुम्ही देखील तो गोंधळ बघितला झालेला. त्यानंतर जेवण झाला. जेवण झाल्यानंतर सर्वजण आता निघालो आम्ही जायला. आता जायचं कुठं तर आपण आलो वाहूंच्या गावामध्ये, आपल्या भावांना तिकडे जाऊन सनी खूप छान असं डान्स होणार, राडा होणार आहे. आमची सर्व सोय तिकडे केले. आमच्या दादूचे आणि आमचा भाऊच आहे आणि विकासदानी सोय केली. सो चला आपण तिकडे जाऊया तर वाहूंच्यामध्ये आणि थेट आपण भेटतो ते वाहूंच्यामध्ये. ओके आता आपण वाहूंच्या जाणार आणि वाहूंच्या सोय आमचा आप्पा करणार सर्व जे काय ते करता करता आमचा आप्पा सोय केला. आता पुढे गाईज आता आपण निघूया जेजूरमधून आणि आपण या दादांच्या हॉटेलला होतो. इकडे तुम्हाला दिसेल बॅनर देखील शिव मल्हार म्हणून. सो चला नक्की तुम्हाला इकडे यायचं तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे चला इकडे आपला दादा आहे आणि आता आपण जाणार आहोत दादाच्या गावाला म्हणजे वाहूंच्या गावामध्ये पनवेल वाहूंचे. सर्व सोय आमची दादाने केली इकडं. चल चल चला 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 आता ही एक बस निघाले आम्हाला मला नाही ही बा ही एक बस आपली शेलके बंधू आपले हे बघा इकडे आपले एक पार्टनर आले शेलकेवाले. इकडे बस आहे बस निघत आहे. तिकडे दादा पण आहेत आपले अरुण दादा शेलके पण आहेत. त्यानंतर देखील तुम्हाला मी दाखवतो. पहिल्या ब्लॉगमध्ये देखील बघितले तुम्ही. आणि इकडे आहेत आपले नंदू शेलके आपले वाखसवाले. नंतर तिकडे तिसरी बस आपली वाहूंच्याची बस देखील. आणि इकडे दादा चला आपले दादा देखील चला 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 गाईज आपली गाडी बंद पडली होती म्हणजेच की बसचा आपल्या पट्टा तुटला बेल्ट तुटला होता फॅनचा. त्यामुळे आपल्याला खूप उशीर झाला. गाडीचं काम झालं आहे गाड्याला. आणि इकडे आता दादा इकडं आणि किशोर आम्ही इकडे थांबलो होतो. सो आता आपण इथं निघलो आणि या भावाच्या इथं आपण बरंच उशीर थांबलो होतो. सो इथे तुम्ही ना हे पहा इथं तुम्ही सद्गुरू आणि मिसल सो खूप छान भेटते. तुम्ही या भावाकडे खाऊ शकता. सो इकडे दादूचे हा भाई आहे याच्याकडे खूप छान मिसल वगैरे भेटते चहा वगैरे भेटतो. सो तुम्ही आल्यानंतर इकडे जेजूरच्या बाहेरच आहेत तुम्ही इकडे नाश्ता वगैरे करू शकता. चला आता आपण देखील जायला निघूया आपल्या घरच्या प्रवासाला. चला गाईस फायनली आता आपण देखील ना वाहूंच्यामध्ये पोचलो. सो खूप उशीर झाला आपल्याला यायला. बघूया आता काय करायला भेटतो जाऊन बघूया आता बाकी काय असेल ते. चला आपल्या दादांची गाडी होती आहे बा तुम्ही गाडी तर बघितली असेल. तुम्ही दुपारी देखील बघितली दादांच्या गाडीला. चला येऊ चला
चला गाईज आता आपण इकडे सर्व ठिकाणी फिरलो आहोत देव घेऊन दर्शन सर्वांनी घेतलेलं आहे. आता आपण जाऊया त्या साईडला जिथे आपण आविण्याच्या घरून देव घेतलं तिकडे जाऊन आपण पुन्हा देव घेऊन सुनू. आवाज किती येतो तो माहिती सध्याला. तर मंडळी अशा प्रकारे हा तुम्ही जो ब्लॉग बघितला तो आहे जेजुरीमध्ये गेलो होतो आम्ही आमचे जोगले परिवाराचे कुलदैवत घेऊन सुनी तिथून अभिषेक देखील केला. त्यानंतर जागरण गोंधळ देखील झाला. त्यानंतर आम्ही निघालो जवळजवळ दुपारी 12-12:30 आसपास आणि वामजाला जाणार होतो. वामजाला आमची एक बसचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही वामजाला गेलो नाही. बाकी एक बस पुढे वामजाला गेली. सो तिथे देखील खूप छान असा डान्स देखील केला, भरपूर मजा मस्ती केली. त्यानंतर तिथे जेवण झाला आणि त्यानंतर आम्ही आलो ते म्हणजे अंजपमध्ये आपल्या अंजप गावामध्ये. सो अंजप गावामध्ये ते तुम्ही बघितलं आहे किती डान्स वगैरे सर्वांनी केलं आहे. मग आमचे मित्रपरिवार असेल त्यानंतर लेडीज असतील महिला सर्वांनी खूप छान असा डान्स केला आणि माझ्या एंड करत आहे. तर नक्कीच तुम्हाला देखील ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्या चॅनल जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.